ओके. नमस्कार. आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये सावंतवाडी येथे कंदमुळे व पारंपरिक अन्न याचा 2 दिवसाचा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये तुम्ही पाहत असाल की जवळजवळ 50 प्रकारचे वेगळे कंद आणि अनेक प्रकारच्या रानभाज्या आणि अनेक प्रकारच्या रेसिपीचा लाभ महिलांनी घेतलेला आहे आणि इतर शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे. तर आमचा या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की जुनं ते सोनं आणि ज्याला म्हणतात ना अन्न माणसाला खातं आहे, तर ते काय अन्न आहे, विषमुक्त अन्न काय असतं, तर त्या संदर्भात हा जाणीव जागृतीचा कार्यक्रम म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमतः करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी दोडामार्ग भटशी इथून आलो आहे. आवड आहे म्हणून बोललो आणि बऱ्यापैकी कंदमुळांचे हे आहे प्रदर्शनामध्ये बघण्यासाठी म्हणून इथे आले.
जय शिवाय. माझं नाव किशोर सरनोबत. रांगणागडाच्या पायथ्याशी आमचं गाव आहे. तिथून मी आलो आहे हे कंदमुळं आणि रानभाजी त्यांचं प्रदर्शन बघायला. खरं तर आमच्या इथे रामचंद्र शृंगारे नावाचे आमचे मित्र आहेत, ते रांगणागडावरती आलेले आणि पावलावरती आम्हाला ते माहिती देत होते कंदमुळांबद्दल, रानभाजीबद्दल, त्याचे औषधी गुणधर्म. आणि खरं म्हणजे ही गरज आहे की आता आपण जे फास्ट फूड वगैरे खातो आहे ते न खाता रानभाज्या जर खाल्ल्या तर त्याचे औषधी गुणधर्म आपल्या शरीरात जाऊन आपल्याला कोणताही रोग होणार नाही. ती एक चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ही जी प्रदर्शन आपण केलं आहे, अगोदर मी आपले सर्वांचे आभार मानतो की आपण हे सगळं आम्हाला एकत्र बघण्याचा अनुभव या ठिकाणी आपण दिलात आणि आमच्या सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक मुलाला या भाज्यांची, कंदमुळांची माहिती झाली पाहिजे आणि ती आपण सोय करून दिली त्याबद्दल आपल्याला